नमस्कार, मी सविता. शगुन्स किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळी वाळवणीचा साबुदाणा बटाट्याचे पळीपापड आज आपण बघणार आहोत. हे पापड तुम्ही बऱ्याच वेळा बनवले देखील असतील, पण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी, ज्यामुळे तुमचं काम नक्कीच सोपं होईल. कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे मिश्रण तयार होतं, त्यामुळे 1 किलो काय 10 किलो पापड देखील सहज बनवू शकाल आणि अगदी 100% परफेक्ट पापड तयार होतात. पहिल्यांदा जरी बनवत असाल, नवशिके असाल, तरी अगदी परफेक्ट पापड बनवण्याची ही पद्धत कुकरच्या एका शिट्टीत मिश्रण तयार होतं आणि पटकन पापड तयार देखील केले जातात. त्यामुळे बनवण्याची ही पद्धत एकदा जरूर ट्राय करा. आजचा साबुदाणा बटाट्याचा पळीपापड बनवायला जितका सोपा आहे, खायला तितकाच खमंग आणि खुसखुशीत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पापड बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. वजनी प्रमाणात 200 ग्राम साबुदाणा आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं की त्यामध्ये पाणी घालायचं. 1.5 वाटी पाणी घालून घेतलं. खूप जास्तही पाणी घालायचं नाही. यावर झाकण ठेवायचं. 6 ते 7 तास साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा. 7 तासानंतर बघाल साबुदाणा अगदी परफेक्ट भिजला आहे. भिजल्यानंतर तो दुप्पट फुलतो, पण खूप ओलसर असा नाही. त्यामुळे पाणी फक्त 1.5 वाटीच यामध्ये घातलं आणि साबुदाणाही परफेक्ट भिजला जातो. साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे. आता लगेचच यामध्ये बटाटेही घालणार आहोत. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले आहे. त्याची साल काढून घ्यायची आणि लगेचच बटाटा किसून घेणार आहोत. तर एका भांड्यात पहिले पाणी घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये कीस घालायचा. किसताना किसणीचा जो जाडसर भाग असतो त्याने किसून घ्या, म्हणजे कीसही छान असा जाडसर होईल. त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, यासाठी कारण बटाट्यामध्ये जर स्टार्च राहिला तर पापड हे लालसर होतात. म्हणूनच बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घेतला. पापडाचं मिश्रण शिजवण्यासाठी कुकर वापरला. द इंदूस व्हॅली यांचा स्टेनलेस स्टील हेवी बॉटम इंडक्शन बेस कुकर आहे. 3 लिटरचा स्टेनलेस स्टील कुकर, 100% हेल्दी कुकवेअर. आणि तुम्हालाही हा कुकर हवा असेल तर माझा कुपन कोड आहे शगुन12. हा कुपन कोड वापरून तुम्ही 12% डिस्काउंट मिळवू शकता. मला असं वाटतं की किचनमधलं स्वयंपाकातलं आपलं काम कमी व्हावं, वेळ वाचावा, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे भांडं असेल ते म्हणजे कुकर. त्यातही तो स्टेनलेस स्टील आहे, म्हणजे वापरायला अगदी सोपा. स्टेनलेस स्टीलचा हा कुकर तुम्हालाही हवा असेल तर द इंदूस व्हॅली यांच्या वेबसाईटला जरूर व्हिजिट करा. साबुदाणा कुकरमध्ये घालून घेतला. त्यानंतर बटाट्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि तो कीस देखील यामध्येच घालायचा. आता यामध्ये पाणी घालायचं. तर किती पाणी घालायचं? साबुदाणा आपण ज्या वाटीमध्ये भिजत ठेवला होता त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतलं. भिजल्यानंतर साबुदाणा दुप्पट फुलला, त्यामुळे त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतलं. तर 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं. तुम्ही देखील साबुदाणा ज्या वाटीमध्ये भिजत ठेवाल तेवढंच पाणी यामध्ये घाला. 2 वाट्या पाणी घालून घेतलं. साबुदाणा भिजत ज्या भांड्यामध्ये ठेवला होता त्याच भांड्याने पाणी मोजून घेतलं, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होतं. पातळही होत नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. त्यामुळे 2 वाटी मी पाणी घालून घेतलं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा मीठ घालून घेतलं आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. 1 चमचा मीठ एवढ्या मिश्रणासाठी पुरेसं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं. कुकरला झाकण लावायचं. कुकरची कमी आचेवर फक्त आणि फक्त एकच शिट्टी काढायची. एका शिट्टीमध्ये हे मिश्रण व्यवस्थित शिजलं जातं. एक शिट्टी काढून झाल्यानंतर कुकर हलकासा थंड झाला की लगेचच त्याचं झाकण काढायचं. एकदम थंड हे मिश्रण करायचं नाही. मिश्रण बघाल तर अगदी परफेक्ट शिजलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. म्हणजे जे पाणी आपण त्यामध्ये घातलं तेही अगदी योग्य प्रमाणात आहे. साबुदाणा शिजल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट झाला आणि बटाट्याचा कीस देखील अखंडच आहे. त्यामध्ये अर्धा चमचा घातली आहे चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीची पेस्टही वापरू शकता. मात्र चिली फ्लेक्स घालणार असाल तर सगळ्यात शेवटी घालायची. आधीच जर घातली तर मिश्रणाचा रंग बदलतो आणि पापड सुकल्यानंतर काळसर होतात. छान असे पांढरे शुभ्र पापड व्हावे यासाठी चिली फ्लेक्स सगळ्यात शेवटी घालून घेतलं. ते चांगलं मिक्स करायचं. हवं तेवढं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेलं मिश्रण मात्र झाकून ठेवा, म्हणजे ते गरमच राहील. थंड झालं की हे मिश्रण अजूनच घट्ट होतं. आता लगेचच आपण त्याचे पापड बनवून घेऊया. थोडेसे जाडसरच बनवायचे, खूप पातळ पापड बनवायचे नाही. पळी पापड आहे म्हटलं की ते पटकन होतात, बनवायलाही अगदीच सोपे आहे.
सगळे पापड बनवून घेतले आहे, पण वाटलं की मिश्रण थोडंसं घट्टसर आहे, तर त्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि मग पापड बनवायचे. एक बाजू पूर्ण सुकल्यानंतर मगच दुसऱ्या बाजूने पापड पलटवून कडकडीत उन्हात मी पापड सुकवून घेतले. 2 दिवसामध्ये हे पापड छान सुकले जातात. वर्षभराचा साठवणीचा पदार्थ शक्यतो चांगल्या कडकडीत उन्हात सुकवला म्हणजे वर्षभर खराब होत नाही. काचेसारखे पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झाले. लगेचच तळूनही बघूया. तेलात घातले की दुप्पट फुलतात आणि हे बघा मस्त असा हा पापड तयार झालेला आहे. साबुदाणा बटाट्याचा पापड तुम्ही बऱ्याच वेळा बनवला असेल, पण या पद्धतीने जरूर ट्राय करा. तुमचं काम हे नक्कीच सोपं होईल आणि पापडही अगदी परफेक्ट तयार होईल. पांढरे शुभ्र असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झाले. पापड बनवताना ज्या काही छोट्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. आणि याच पद्धतीने उन्हाळी वाळवणीचा हा पदार्थ देखील जरूर ट्राय करा. वर्षभराचा उपवासाचा साबुदाणा बटाट्याचा पळीपापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. खायला अतिशय खमंग, खुसखुशीत आणि बनवायला तितकाच सोपा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.